लग्नानंतर घर बदलतं, आडनाव बदलतं आणि त्यासोबत बदलतं आपलं कुलदैवत सुद्धा. पण ज्या देवाने आपले लहानपणापासून रक्षण केले, ज्याच्या नावाने आई वडिलांनी प्रत्येक चांगलं कामाची सुरुवात केली, तो देव आपल्या मनातून कधीच जात नाही. आणि आता ज्या घरात आपण येतो त्या घराचं कुलदैवत तेही आपलंच होतं. तर मी प्रियंका आज जात आहे माझ्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुलदैवतांचं दर्शन घ्यायला. एक भारी गोष्ट म्हणजे ही दोन्ही दैवत एकाच मार्गावर आहेत. सासरचं कुलदैवत हे शिंदखेड्याजवळील जोगशेलूच्या आई जोगेश्वरी देवी आणि माझ्या माहेरचं दैवत पाटण येथील कुलस्वामिनी आशापुरी माता. जोगशेलूला जाताना आधी लागतं आशापुरी मातेचं मंदिर. मी आई वडिलांसोबत लहानपणापासून या मंदिरात यायची. आज माझ्या आहोंसोबत पुन्हा देवीचे मनोभावे दर्शन केले. पाटणवरून निघालो आणि जोगशेलू पोहोचलो आणि सासरचे माझे कुलदैवत जोगशेलूला आई जोगेश्वरीच्या चरणी आम्ही जोडीने नतमस्तक झालो. एक मन जुन्या दैवतासाठी नतमस्तक होते आणि दुसरं नव्या दैवतासाठी प्रेमाने झुकते. ही दोन आस्थांची सांगड आहे जी प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात कायम जपली जाते. तर तुमच्या कुलदैवत कोणत्या आहेत कमेंट करून नक्की सांगा.